नीट 2026 BMS ॲडमिशन करिता आपल्याला नेमकं किती मार्क्स लागतात? हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आज सविस्तरपणे हे डिस्कस करणार आहे, की नेमकं यावर्षी आपल्याला BMSसाठी किती मार्क्स लागतील आणि सोबतच जर का तुमचे मार्क्स त्याच रेंजमध्ये असतील, तर सीट मिळवण्यासाठी आपल्याला काय-काय करावं लागेल? कोणत्या-कोणत्या गोष्टी आपल्याला काउन्सिलिंगमध्ये लक्षात घ्याव्या लागतील? कोणत्या-कोणत्या मुलांनी ही काउन्सिलिंग केली पाहिजे? हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश. मेडमार्क यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉइन करायचा असेल, पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गाईडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. कट ऑफ आपण इथे याचा डिस्कस करणार आहे आणि सोबतच जर का तुमचे मार्क्स या रेंजमध्ये असतील, तर सीट मिळवण्यासाठी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन आहेत ते फॉलो करावे लागतील. ते इन्स्ट्रक्शन आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर सर्वात आधी जर का आपण ओपन कॅटेगरीचं बघितलं, तर ती ओपन कॅटेगरीला आपल्याला 321 च्या जवळपास मार्क्स लागतील. हे जेही मार्क्स मी इथे घेतलेले आहेत, हे सर्व ऑल इंडिया रँकचं विश्लेषण करूनच आपण इथे मार्क्स काढलेले आहेत. ओपन कॅटेगरीसाठी 321 च्या जवळपास आपल्याला मार्क्स लागतील. ओबीसी कॅटेगरीसाठी 320 च्या जवळपास आपल्याला मार्क्स लागतील. जर या मार्क्सपेक्षा जर का तुमचे मार्क्स 20 ते 30 मार्क्स जर का कमी असतील, तर सीट मिळण्याचे चान्सेस तुमचे खूप जास्त कमी आहेत. व्हीजे कॅटेगरीसाठी जर का विचार केला, तर 318 च्या जवळपास आपल्याला मार्क्स लागतील. एन-टी बी कॅटेगरीसाठी 318, एन-टी सी कॅटेगरीसाठी सुद्धा 318, एन-टी डी कॅटेगरीसाठी सुद्धा 318 मार्क्स लागतील. एस-सी कॅटेगरीसाठी सुद्धा आपल्याला 317 किंवा 315 च्या जवळपास मार्क्स लागतील. एस-टी कॅटेगरीसाठी 273 म्हणजेच 270 च्या जवळपास मार्क्स. एस-सी-बी-सी कॅटेगरीसाठी आपल्याला 318 च्या जवळपास मार्क्स हे लागून जातील. तेच जर का आता आपण हे बघितलं, की तुमचे जर का मार्क्स या रेंजमध्ये असतील, तर अजून असे कोणते इन्स्ट्रक्शन्स आहेत जे आपल्याला फॉलो करावे लागतील, जेणेकरून आपल्याला BMSची सीट मिळेल. तर ते इन्स्ट्रक्शन आपण इथे दिलेले आहेत. सर आपल्याला काउन्सिलिंग आहे ती शेवटपर्यंत करणं आहे. तर शेवटपर्यंत म्हणजे नेमकं कसं? तर आपल्याला स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये जाऊनच सीट मिळू शकते. जर का तुमचे मार्क्स याच रेंजमध्ये असतील, तर तुम्हाला स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जी काउन्सिलिंग आहे ती करावी लागेल. तर स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये काय असते? जेवढा आपला रिस्क असते, तेवढाच रिवॉर्ड असते. तर मी इथे रिस्क असं का म्हटलेलं आहे? कारण की जे आपले स्ट्रे व्हॅकन्सी राउंड्स आहेत, हे आपले जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत चालतात. जर का आपण जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत जर का आपण वाट बघितली, तर आणि जर का आपल्याला सीट मिळाली नाही, तर पुढच्या 2 महिन्यामध्येच आपला पुढचा पेपरही येऊन जातो. म्हणजे आपल्याला लगेच जर का सीट मिळाली नाही, तर लगेच आपल्याला पुढचा पेपर द्यावा लागतो आणि 2 महिन्यामध्ये आपण कोणती प्रिपरेशन करणार आहे? तर आपल्याला खूप जास्त आधीपासूनच सावध राहायचं आहे आणि राउंडपर्यंत जात आहे. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला माइंडमध्ये ठेवणं आहे, की आपल्याला रिस्क आहे तेवढाच आपल्याला रिवॉर्ड सुद्धा आहे. म्हणजे स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज सुद्धा मिळू शकतं. त्याचसोबत तुम्हाला वाट सुद्धा बघावी लागेल. एम-एस काउन्सिलिंगमध्ये जेही शेवटचे राउंड होतात, एकदम शेवटचे म्हणजे 10वा किंवा 12वा राउंड, स्ट्रे व्हॅकन्सी राउंड 10वा किंवा 12व्या राउंडपर्यंत सुद्धा आपल्याला थांबावं लागू शकते. तेच जर का आपण आता विचार केला, की नेमकं काउन्सिलिंग होते कशी? तर आपली ही काउन्सिलिंग आहे, ही तेव्हाच संपेल जेव्हा प्रत्येक कॉलेजची सीट भरली जाईल. जोपर्यंत पूर्ण कॉलेजच्या सीट भरल्या जात नाहीत, तोपर्यंत स्ट्रे व्हॅकन्सी राउंड हे थांबत नाहीत. म्हणूनच आपले जे राउंड्स आहेत, ते 10 ते 12 राउंडपर्यंत आपली काउन्सिलिंग जाते. म्हणून जोपर्यंत पूर्ण सीट भरल्या जात नाहीत, तोपर्यंत जी आपली काउन्सिलिंग आहे, ती संपत नाही आणि आपल्याला तोपर्यंत आपली काउन्सिलिंग करावी लागेल. आणि या स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये जसं आपलं राउंड 1, 2, 3 मध्ये आपले जसं अपग्रेडेशन होते किंवा आपण फ्रीज करू शकतो, फ्लोट करू शकतो. बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपण राउंड 3 राउंडमध्ये आपण करू शकतो. पण त्या गोष्टी आपण स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये करत नाही. त्यामध्ये आपलं कोणत्याच प्रकारचं अपग्रेडेशन होणार नाही. त्या राउंडमध्ये जर का आपल्याला एकदा सीट मिळाली, तर आपण पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेच्या बाहेर होतो आणि पुढची जी ही मुलं आहेत बिना सीट मिळालेले, ते मुलं पुढच्या राउंडमध्ये चालले जातात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर ती आहे की आपल्याला अलॉटेड कॉलेज जॉइनच करावं लागेल. जर का तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं आणि जर का तुम्ही नंतर म्हटलं की नाही आम्हाला आता हे कॉलेज पाहिजेच नाही, तर असं करून चालणार नाही. स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये तुम्हाला खूप लक्षपूर्वक जी आहे ती काउन्सिलिंग करणं आहे. काउन्सिलिंगच खूप इम्पोर्टंट फॅक्टर आहे जर का तुम्हाला स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जायचं आहे किंवा जर का तुमचे मार्क्स खूप जास्त बाउंडरीवर असतील. म्हणूनच चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शनामध्येच तुम्ही काउन्सिलिंग करा. आमच्यासोबत जर का जॉइन व्हायचं असेल, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्यासोबत जॉइन होऊ शकता. कारण की जर का स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये जायचं आहे, जर का तुमचे मार्क्स बाउंडरीवर असतील, तर तुम्हाला काउन्सिलिंग ही खूप जास्त लक्षपूर्वक करणं आहे. म्हणूनच डू प्रॉपर काउन्सिलिंग. आता जर का आपण विचार केला, की नेमकं कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्याला शेवटपर्यंत थांबायला पुरते किंवा त्यांनी शेवटपर्यंत थांबायला पाहिजे. तर सर्वात आधी बॉर्डर लाईन स्टुडंट जेही आहेत, ज्याही स्टुडंटला मी जो आत्ता कट ऑफ सांगितला, त्यापेक्षा जर का 5 ते 10 मार्क्स मागे पुढे असतील,
5 ते 10 मार्क्स जर का मागे पुढे असतील, तर त्यांनी चान्स घ्या. त्यांनी स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत काउन्सिलिंग करा. चांगल्या प्रकारे चॉईस फिलिंग करा. कॉलेज लिस्ट चांगली प्रिपेअर करा. नवीन कॉलेजच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा. सोबतच रजिस्ट्रेशन चांगल्या प्रकारे करा. अशा विद्यार्थ्यांना खूप जास्त सावध राहायचं आहे. 5 ते 10 मार्क जर का कमी जास्त असतील, तर नक्कीच तुम्ही स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत काउन्सिलिंग करा. त्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक गोष्ट मी परत सांगू इच्छितो, की ज्याही विद्यार्थ्यांना स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जर का काउन्सिलिंग करायची आहे, तर त्यांना अभ्यास चालू करावा लागेल. जर का तुम्हाला स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जायचं आहे, तर पूर्ण जोही आपला खेळ आहे तो लकवर चालणार आहे. म्हणून तुम्ही अभ्यास सुद्धा सुरू ठेवा. कारण की आपल्याला फेब्रुवारीपर्यंत वाट बघायची गरज पडू शकते. फेब्रुवारीपर्यंत जर का आपण वाट बघितली, तर पुढची जी नीट आहे ती आपली 2 महिन्यामध्येच येऊन जाईल आणि जास्त रिस्की आहे, की आपण स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत थांबलो आणि आपण कोणताच अभ्यास केला नाही. अभ्यास चालू ठेवा. प्लॅन बी ठेवणं हे खूप जास्त मस्ट आहे. कारण की जर का आपल्याला शेवटी सीट मिळाली नाही, तर 2 महिन्यानंतरच पुढचा पेपर आहे आणि 2 महिन्यानंतर आपल्याला नाही कळणार, की नेमकं आपल्याला आता कसा अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, कारण खूप जास्त रिस्क असेल. म्हणून जेही डिसिजन घेसाल आता बरेच महिने बाकी आहेत. लवकरात लवकर जोही डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे कोणत्याही कोर्ससाठी, तर तो आत्ताच घेऊन घ्या. कारण की आता खूप कमी वेळ राहिलेला आहे पुढच्या नीटसाठी आणि काउन्सिलिंग सुरू होण्यासाठीही. म्हणून टेक डिसिजन ॲज फास्ट ॲज पॉसिबल. तर अशा प्रकारे आपण बी-एम-एसचा कट ऑफ इथे डिस्कस केलेला आहे. त्याचसोबत कोणत्या विद्यार्थ्याला इथे बी-एम-एसची काउन्सिलिंग केली पाहिजे, सोबतच कशाप्रकारे आपल्याला सीट मिळू शकते, ते सर्व प्रकारचे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत. सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा.